हॅलो, वेलकम टू डे 2 ऑफ नवरंगी नवरात्री सिरीज. आजचा रंग आहे हिरवा. आज मी ही हिरवी बनारसी साडी नेसणार आहे. ही साडी माझ्या मम्मीने तिच्या रिसेंट बनारस ट्रिपवरून आणली, जी बाय द वे माझ्या बहिणीसाठी आणली आहे. माझ्यासाठी तिने सेम साडी राणी पिंक कलरमध्ये आणली आहे. माझी एक जुनी ग्रीन पैठणी मी आज नेसणार होते, पण ती साडी मी याआधी बऱ्याच वेळा नेसली आहे. म्हणून माझ्या डिअरेस्ट गुड्डूने माझी नवीन साडी नेसतेस का असं म्हणून मला ही साडी दिली. त्यामुळे क्लिअरली यावरचा ब्लाऊज तर अजून शिवलेला नाही आहे. म्हणून मी माझा एक गोल्डन ब्लाऊज घातला, जो साडीच्या काठाच्या गोल्डला परफेक्ट मॅच होतो. आणि लगेच मेकअप करायला सुरुवात केली, फॉलोड बाय भरपूर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन. तसाच सेम मेकअप मी आजही केला आहे, फक्त काजळ थोडं कमी लावलं. बाकी मेकअप मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत नाही आणि यापेक्षा अजून वेगळा मेकअप मला करताही नाही येत. जेवढं मला आवडतं मी तितक्यात शिकली आहे. बाय द वे मी हा मेकअप करायला माझ्या बहिणीकडून शिकली आहे. माझ्यापेक्षा ती वयाने लहान आहे आणि तिला खूप सुंदर मेकअप करता येतो. आधी मी कंटाळा करायचे, असं वाटायचं असते ना ती नेहमी मेकअप करायला, तर मला वेगळं शिकायची काय गरज आहे. पण लग्नानंतर मी बऱ्याचदा एकटी असायचे. जे कार्यक्रम सणवार माझ्या सासरी झाले तेव्हा ती माझ्याबरोबर नव्हती मला हेल्प करायला. मग तिने मला सांगितलं, ॲटलिस्ट जेवढा मेकअप तुला स्वतःवर असलेला आवडतो तेवढा शिकून घे. मला आधी वाटलं नव्हतं मला कधी एवढा मेकअप करता येईल, पण बरं जमतंय. हिरवा रंग निसर्ग, नूतनता आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच हिरवा रंग समृद्धी आणि प्रगतीशी संबंधित आहे. हा रंग नवी सुरुवात आणि परिवर्तन दर्शवतो. म्हणूनच हिरवा रंग नवरात्रीच्या सणात केवळ एक रंग नसून तो आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व दर्शवतो. हा माझा फेवरेट ब्राऊन शेड आहे लिपस्टिक्समध्ये. ही फे ब्युटी लिपस्टिक आहे इन शेड राईड. मी काल हायलायटर यूज नाही केलं. हे मेबलिन न्यूयॉर्कचं हायलायटर आहे इन शेड मॉल्टन गोल्ड. तर या साडीवर मी हा नेकलेस घालणार आहे. याचं डिझाईन ठुशीसारखं आहे, जी महाराष्ट्रीयन पारंपरिक ज्वेलरी आहे तशी याची डिझाईन आहे आणि पूर्ण धाग्यात, लाल धाग्यात ओवलेला आहे. हा नेकलेस मी सीवूड्सला घेतला होता. तिथे एक शॉप आहे बटरफ्लाय नावाचं, स्टेशनजवळच आहे. असे इयरिंग्ज आहेत त्याच्यावर खूप छान असे बर्ड्स आहेत खाली हँगिंग. जसं त्या ठुशीचं हे पेंडंट काइंड ऑफ इथे जसं आहे तसंच त्याला इथे वरती पण डिझाईन आहे इयरिंग्सला. सो हे पारंपरिक आणि मॉडर्न डिझाईनचं कॉम्बिनेशन असलेला सेट मला खूप आवडतो. तर आज मी हा स्टाईल करणार आहे. ही नथ मी दादरला घेतली होती एका शॉपमध्ये, जेव्हा मी लास्ट इयर काहीतरी शॉपिंगसाठी गेलेले. अशीच मला आवडलेली म्हणून. दिसतच नाही. दिसत नाही आहे. आणि मेकअप पूर्ण झाल्यावर नेकलेस, इयरिंग्स, छोटीशी टिकली आणि भरपूर हिरव्या बांगड्या घालून मी हा लुक कंप्लीट केला.
तुम्हाला माझा लुक कसा वाटला आणि तुम्ही हे नवरात्रीचे कलर्स फॉलो करता की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी थँक्यू. बाय.